तर मायकल रॉकफेलरची एक स्टोरी आहे. अच्छा. मायकल रॉकफेलर एक श्रीमंत फॅमिलीचा मुलगा होता. म्हणजे अच्छा. खूप आर्ट लवर होती. म्हणजे त्याच्या आजीचे स्वतःचं म्युझियम होतं अरे बापरे. आणि तसं होतं. आणि त्याच्या वडिलांना आहे ना, त्याच्या वडिलांना ट्रायबल आर्ट असतो ना, तो खूप आवडायचा. म्हणजे अभ्यासी हिस्ट्रीमध्ये वगैरे करत होता. मग त्याने डिसाईड केलं की तो आता त्याच्या वडिलांनी जेव्हा म्युझियम ओपन केलं त्यांचे आर्ट जे हिस्टॉरिकल आर्ट त्यांनी जे जमा केलेले, तर मायकलचं एक स्वप्न होतं त्याच्या वडिलांना खुश करण्याचं. म्हणजे फादर हॅपी और प्राऊड. हां, प्राऊड. तो त्यांनी काय विचार केला ना, तो आता ॲक्च्युअल ट्रायबल प्लेसमध्ये जाईल, ट्राईबमध्ये जाईल, तिकडून 8 पीसेस आणेल आणि तो म्युझियममध्ये ठेवेल. तर तो तिथून 1961मध्ये तो न्यूयॉर्कमधून न्यू गॅनी नावाचं तिथे गेला. जेव्हा तो त्यांच्यात गेला तेव्हा माहिती पडलं की ह्या कथा मनोरंजनासाठी आहेत. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तर मायकल रॉकफेलरची एक स्टोरी आहे. मायकल रॉकफेलर एक मुलगा होता, न्यूयॉर्कमध्ये राहत होता. एक श्रीमंत फॅमिलीचा मुलगा होता. म्हणजे त्याचे जे वडील होते ते त्यानंतर फ्युचर म्हणजे त्याचे वडील व्हाईस प्रेसिडेंट वगैरे राहिलेले अमेरिकाचे वगैरे, व्हेरी व्हेरी रिच. आणि त्याचे जे ग्रँडफादर होते ते पण खूप जास्त रिच होते. एक नॉर्मल मुलगा होता, अभ्यासू होता, त्याला आर्ट, लिटरेचर, हिस्ट्री हे सर्व गोष्टी आवडायच्या. ठीक आहे. आणि त्याची जी फॅमिली होती ना ती पण खूप रिच होती आणि खूप आर्ट लवर होती. म्हणजे त्याच्या आजीचे स्वतःचं म्युझियम होतं आणि तसं होतं. आणि त्याच्या वडिलांना आहे ना, त्याच्या वडिलांना ट्रायबल आर्ट असतो ना, तो खूप आवडायचा. म्हणजे हे जे जंगलात राहून वगैरे लोक ट्राईबवाले आर्ट असतात ना, त्याच्या वडिलांना खूप जास्त आवडायचे. त्यांनी बऱ्यापैकी एक कलेक्शन करून ठेवलेलं त्याच्या वडिलांनी मोठा. आणि त्यांना समजत नव्हतं म्हणून त्यांनी स्वतःची गॅलरी वगैरे ओपन केलेली. आणि इथे मायकलचेही थॉट्स अलाइन झाले. त्याच्या वडिलांचं नाव नेल्सन रॉकफेलर होतं आणि मायकलचेही थॉट्स त्याच्या वडिलांशी मॅच झाले आणि त्यालाही ट्रायबल आर्ट आवडायचं. म्हणून त्यांनी डिसाईड केलं की तो अभ्यासी हिस्ट्रीमध्ये वगैरे करत होता. म्हणून त्यांनी डिसाईड केलं की तो आता त्याच्या वडिलांनी जेव्हा म्युझियम ओपन केलं त्यांचे आर्ट जे हिस्टॉरिकल आर्ट त्यांनी जे जमा केलेले, तर मायकलचं एक स्वप्न होतं त्याच्या वडिलांना खुश करण्याचं. म्हणजे ते प्रत्येक मुलाचं असतं राईट, की त्यांना त्यांच्या गिफ्ट देऊ किंवा त्याच्या वडिलांना त्याच्याबद्दल चांगलं वाटेल, की म्हणजे उनके सामने उसकी इज्जत बढ़ जाएगी असं. जस्ट टू मेक हिज फादर हॅपी और प्राऊड. हां, प्राऊड. तो त्यांनी काय विचार केला ना, तो आता ॲक्च्युअल ट्रायबल प्लेसमध्ये जाईल, ट्राईबमध्ये जाईल, तिकडून 8 पीसेस आणेल आणि तो म्युझियममध्ये ठेवेल. म्हणजे ऍक्च्युअल जंगलात जाऊन बोलतोय. ऍक्च्युअल जंगलात जाऊन लोकांमध्ये राहील आणि 8 पीसेस आणून ठेवेल. तर तो तिथून 1961मध्ये तो न्यूयॉर्कमधून न्यू गॅनी नावाचं तिथे गेला. जेव्हा तो त्यांच्यात गेला तेव्हा माहिती पडलं की हे लोक, ती जी ट्राईब होती ते लोक म्हणजे आधी वॉरियर होते. म्हणजे आधी खूप वॉरियर वगैरे होते, फाईट वगैरे करायचे. पण आता तसं काय होत नाही. म्हणजे जेव्हा 90sमध्ये वगैरे ते सर्व निघून गेलं, त्यामुळे हे लोक मोनोपॉली झालं किंवा आर्ट झालं, रिच्युअल कॅनिबलिझम झालं. म्हणजे समजलं कोणाची बळी देऊन त्याचा खाणं. हा, म्हणजे ते आपण बघतो ना रे, कधी मूवीज मध्ये वगैरे बघतो नाही, ते जंगलातले लोक असतात ते एकाला उचलून नेतात आणि त्याला बनवून खातात. म्हणजे बांधून ठेवतात मग खातात ते. म्हणजे त्याला रिच्युअल कॅनिबलिझम त्यांचं होतं. थोडंफार वेगळं. म्हणजे हे सर्व गोष्टी लोक टाइमपाससाठी करायचे, म्हणजे जस्ट टू स्पेंड देअर टाइम. म्हणजे टाइम जावं म्हणून त्यांच्याकडे फेस्टिवल्स वगैरे थोडेफार असायचे, ते सर्व करायचे. पण अपार्ट फ्रॉम दॅट दे वर ऑल्सो गुड ॲट आर्ट. त्यांचं आर्ट खूप सुंदर होतं. ते जे त्यांचे पेंटिंग्स वगैरे बनवायचे ते खूप भारी बनवायचे. तेच कलेक्ट करायला मायकल गेलेला तिथे. तर मायकल तिथे 5-6 महिने राहिला वगैरे आणि तो येऊन जाऊन असायचा. म्हणजे ठीक आहे, येऊन जायचं यायचं असं तसं. म्हणजे आय माईट बी रॉंग, पण असंच काहीतरी होतं त्याचं. ठीक आहे. तर एक दिवशी असाच मायकल परत मला वाटतं न्यू गॅनीला की कुठेतरी जात होता जस्ट टू कलेक्ट आर्ट. आणि त्या आयलंडवर अचानक त्याची बोट खराब झाली. तर बोट खराब झाली तर त्यांच्याबरोबर अजून एक व्यक्ती होता ह्याच्याबरोबर, मायकल बरोबर, आणि 2 त्यांचे हेल्पसाठी लोक होते, तिकडचेच लोकल होते. ट्राईबचे नाही, म्हणजे तिथे जवळपास त्या आयलंडचे वगैरे लोक होते जे. तर बोट खराब झाली, आता करायचं काय. त्यामुळे ते 2 लोक पाण्यात उतरले आणि समोरच एक त्यांना सी शोर दिसत होता, एक आयलंड दिसत होता, तिथे ते लोक गेले. म्हणजे 5-6 बोट बंद झाली त्यामुळे गेले, त्यांना हेल्प मागवण्यासाठी ते लोक गेले. म्हणजे मला पकड ना, ते 2-3 किलोमीटर लांब असेल, म्हणजे सी शोर पासून त्यांची बोट. पण ते लोक हेल्प मागायला गेले आणि 1 दिवस झाला तरी ते लोक काय परत आले नाही. मग मायकल घाबरला, कारण त्यांची बोट आता हळूहळू मागे जात होती.
जसं टाइम जात होता तसं मागे मागे बोट जात होती त्यांची. म्हणून त्यांनी काय केलं की तो डायरेक्ट पाण्यात उतरला, कारण तो एक स्विमर होता, म्हणजे खूप चांगला स्विमर, स्पोर्ट्समॅन वगैरे होता. त्यांनी त्याच्या कमरेला हे असतात ना कॅन्स असतात मोठे पाण्याचे, माहितीये तुला, ते खाली कॅन्स बांधले कारण त्यांनी माणूस बुडू नाही शकणार, फ्लोट होईल बांधले, आणि तो पोहत त्यांनी पाण्यात उडी टाकली. थोड्या वेळानंतर त्याला तो दुसरा मित्र त्याला हेल्प वगैरे मिळाली, पण त्याच्यानंतर मायकल कधी लोकांना नाही सापडला. मायकल गायब झाला. पण तो पोहायला गेलेला बोलतो ना तू. मायकल असं झालं की मायकल बेपत्ता झाला. त्याची फॅमिलीनी, त्याच्यानंतर फॅमिली खूप रिच होती, फॅमिलीने इथे तिथे त्याचं म्हणजे शोध लावले. फॅमिलीने खूप सारे हेलिकॉप्टर्स, एजंट्स, पोलीस वगैरे सर्व 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 जेवढी ताकद होती ना तेवढी त्या पोलिसांनी लावली, त्याच्या फॅमिलीनी लावली, पण मायकल काहीच नाही भेटलाच नाही, मिळालंच नाही त्यानंतर. आणि मग फायनली 1964 मध्ये त्याला डेथ डिक्लेअर केलं की बाबा हा मेलाय आता, आणि फायनली त्याला संपवला तो विषय. त्याच्यानंतर ही जी रॉकफेलर फॅमिली होती त्यांनी त्याची केस म्हणजे प्रायव्हेटली कंटिन्यू ठेवली त्यांनी, एजंट्स वगैरे काही करून, पण तो काही सापडला नाही. आता इथे विचार करण्याची गोष्ट ही येते ना भाई, की जो मायकल होता ना, तो समज तिकडे मॅनग्रोव्ज वगैरे होते आजूबाजूला, जरी तो बुडून मेला असेल त्याने आजूबाजूला कॅन्स लावले होते, तो परत तरंगायला पाहिजे ना, पाण्याच्या वरती बॉडी आली असती त्याची, ठीक आहे. दुसरा त्यांनी काय बोलतात अंदाज हा लावलेला की मे बी शार्क किंवा जनावरने खाल्लंय, शार्क किंवा क्रोकोडाईलने खाल्लंय, ठीक आहे. पण तिथे आजूबाजूला परिसरात शार्क नव्हते, आणि क्रोकोडाईलने जर खाल्लं असतं तर त्याची बॉडी तरी सापडली असती ना. हा, काही पार्ट्स, कारण क्रोकोडाईल खूप असं काय बोलतात तुकडे करून खातात, आणि काहीतरी सापडलं असतं. तिथे काहीच नाही सापडलं त्या लोकांना, ठीक आहे. त्यानंतर त्या लोकांनी आहे ना तिथे अजून एक एक्सपेरिमेंट पण केला. तिथे त्यानंतर भाई 100 लोकांना एक बोटमध्ये घेऊन जाऊन त्या सेम स्पॉटवरून त्यांना पोहायला लावलं, आणि 100च्या 100 लोक पोहोचले, एकही मध्ये थांबला नाही. तो बरोबर त्या सी शोरवर, त्या आयलँडवर पोहोचला न मरता. हे त्याच्या फॅमिलीने प्रायव्हेटली इन्व्हेस्टिगेशन केलं, पैसा होता ना. तर एकही माणूस एकदम बोलतो ना बरोबर पोहोचला त्या ठिकाणावर, ठीक आहे. मग तिथे हे पण डाऊट क्लिअर झालं की हा मेलाय तर नाही. मग त्याच्यानंतर जेव्हा भाई अजून रिसर्च करण्यात आला ना, अजून थोडं खोलात जाणून अंदाजे लावण्यात आले, कारण हे प्रिडिक्शनवर चालत होतं सर्व. तर असं एक निघून आलं की मे बी जेव्हा तो त्या आयलँडवर पोहोचला असेल, आणि जेव्हा तिकडचे जे लोक आहेत, जे तो ट्राईब कम्युनिटी आहे त्यांची, त्यांनी ह्याला बघितलं असेल, आणि हा व्हाईट मॅन होता, त्यांना हे हा वेगळा दिसणारा होता, त्यांना हे समजलं असेल, आणि त्यांनी याला खाल्लं असेल. तर कारण जिथे तो गेलेला ना त्या ट्राईबचं एक रिच्युअल होतं कॅनिबलिझम, म्हणजे ते लोक, त्यांचं एक फेस्टिवल असायचं जिथे ते लोक अशा एका माणसाला खायचे. हा, असं कोण बाहेरचं वगैरे आला त्याला बनवून खायचे, म्हणजे असं एक अंदाजा लावण्यात आला, ठीक आहे. आणि असं बोललं गेलं की त्याला म्हणजे असं बोललं गेलं की त्याला त्या माणसानेच खाल्ले, तिकडच्या लोकांनीच खाल्लंय. एक काय बोलतात ना, एक त्या लोकांनी अंदाज लावलाय, तसा अंदाज लावला. आणि त्याच्यानंतर भाई त्याची फॅमिली होती ना ती खूप रिच होती, म्हणून त्यांनी ना एक स्पेशल एजंट वगैरे पण हायर केले होते, खूप लोकांना हायर केले होते त्याच्या मुलाला शोधण्यासाठी, मायकलला शोधण्यासाठी. आणि त्यांना असं होतं की कसाही करून त्यांचा मुलगा परत मिळाला पाहिजे, कारण एक त्यांना अजूनपर्यंत एक सॅटिस्फॅक्शन, म्हणजे त्यांना अजूनपर्यंत एक निकाल नव्हता लागला ना की बाबा जर मेला असता तर काहीतरी सापडलं असतं. म्हणजे बोलले की तो बुडल्यामुळे मेलाय, पण काही सापडलं नाही. त्या फॅमिलीला माहिती करायचं की नक्की झालंय काय, आणि अजूनही तो आहे की नाही. कारण ते त्यांच्या आधीचा एजंट जो एक पाठवलेला ना त्यांनी, जे ट्रूप्स वगैरे त्यांनी पाठवलेले, त्यापैकी त्यांना एक माहिती मिळालेली की तो कदाचित जिवंत आहे. म्हणजे एक तिकडचा जो ऑफिसर होता ना तो असं बोलला की मी बघितलंय, म्हणून त्यांनी एक स्पेशल ऑफिसरला त्यांनी पाठवलं, मिल्ट मेशलिन करून त्यांनी पाठवलं त्यांना. आणि त्यांनी जाऊन बघितलं ते राहिले तिथे बऱ्याच टाइम राहिले, आणि ते परत आले. त्यांना काही तो मायकल सापडला नाही. परत आले आणि त्यांनी एक बुक पण लिहिली त्याच्यावर, सर्च ऑफ मायकल रॉकफेलर. एक बुक आहे त्यांनी, प्रॉपर बुक आहे, मेशलिनने लिहिलेली एक बुक आहे, द सर्च ऑफ मायकल रॉकफेलर नावाची बुक आहे. आणि मग त्यानंतर बुक आहे, डॉक्युमेंटरीज वगैरे होते, त्यांनी खूप रेकॉर्ड केलं तिथे जाऊन रेकॉर्ड केलेलं, पण काही अंदाजा नाही आला. आणि हळूहळू ही स्टोरी कशी फेड होत गेली की म्हणजे लोक विसरत गेली. 1964ची गोष्ट आहे भाई, 94 पर्यंत चालली असेल, आणि मग त्यानंतर फेड होऊन गेली ना ही स्टोरी. अंटिल भाई आता रिसेंटली ह्या एक स्टोरीमध्ये एक ट्विस्ट आलाय भाई, आणि हे ऐकून तूही शॉक होशील
की 2008 मध्ये एक ऑफिसर आला ज्यांनी ती जे ते मिल्ट मॅशलिननी जे रेकॉर्ड करून आणलेले जे रील्स होते ना त्यांना परत त्यांनी बघितलं आणि क्लोजली ऑब्झर्व केलं. त्या ऑफिसरचं नाव होतं भाई फ्रेसर हॅस्टन करून त्याचं नाव होतं. त्यांनी जेव्हा ते रील्स परत बघितले ना आणि वारंवार बघितले ना त्यांनी एक गोष्ट नोटीस केली भाई की जेव्हा ते रेकॉर्डिंग्समध्ये त्या रील्समध्ये बघतोय तर ट्राईब लोकांना बोट्स वगैरे चालवतात. त्यांच्या एक बोटवर 30-40 लोक म्हणजे बोटला काय बोलतात त्याला राफ्टिंग करतायत बोटची. आणि 30-40 लोकांनी खूप सारे बोट्स आहेत म्हणजे काय माहिती त्यांचं काय सण वगैरे असेल ग्रुप असेल मे बी फिशिंग वगैरे करायला गेला असेल. तर 30-40 लोक एखाद्या बोटवर होते आणि सर्व ब्लॅक होते म्हणजे थोडे सर्व ब्लॅक लोक होते तिथे. त्यात मध्ये त्यांनी नोटीस केलं की एक व्हाईट माणूस आहे. आता एक अजून एक त्या स्टोरीमध्ये ट्विस्ट आणि त्यांच्यानुसार आहे की हा माणूस मायकलच आहे आणि मायकलच त्यांच्यात अजून जिवंत आहे आणि मायकल अजून त्यांच्यासारखा बनून गेलाय. ट्राईबने एक्सेप्ट केलंय आणि हे सर्व गोष्टी खोट्या आहेत म्हणजे असं होतं की तो अजून जिवंत आहे. सो हे खूप वियर्ड गोष्टी आणि इव्हन तो व्हिडिओ आहे इंटरनेटवर अवेलेबल आहे की लोक ते राफ्टिंग करतायत आणि त्यात एक व्हाईट माणूस व्हाईट माणूस आणि तो खूप रिसेंबल करतोय मायकलशी. जो त्याचा यंग फोटो होता ना जेव्हा 20 वर्षाचा होता आता तो 50 वर्षाचा झाला असेल 50-60 पण खूप बॉडी स्ट्रक्चर वाईज सिमिलॅरिटी होती खूप. म्हणजे बघितली ही स्टोरी कशी आहे की माहितीच नाही तो मुलगा गायब झाला. ह्याची अजून एक पॉसिबिलिटी अशी पण होती की जी ती फॅमिली आहे ना तिला असं कसं आहे की बघ एवढी रिच फॅमिली होती. त्याचे वडील नंतर जाऊन अमेरिकाचे व्हाईस प्रेसिडेंट वगैरे झाले आणि आजोबाई खूप जास्त श्रीमंत. त्यांना फक्त नाव खराब नव्हतं करायचं की माझा मुलगा जाऊन असं ट्राईब मध्ये वगैरे जायचं असेल असं बोललं होतं की त्या मायकलला आधीपासूनच तो कल्चर वगैरे आवडायचा पण त्याला फॅमिलीला हे डिस्क्लोज नव्हतं करायचं म्हणून त्यांनी मे बी ही एक पॉसिबिलिटी असेल आपल्याला माहिती नाही म्हणजे खूप पॉसिबिलिटी आहे हिस्ट्रीमध्ये गेलं खूप हिस्ट्रीमध्ये गेलं पण तेच एक क्लिप खूप शॉकिंग आहे. याला कॅनिबलिझम पण येते ह्याच्यामध्ये आणि हे पण येते ते पण येते पण नक्की काय आहे ते माहिती नाहीये. आणि असं पण नाही की आपण म्हणलं इट्स रिअल भाई इट्स रिअल क्रेझी भाई.